त्यांनी आपल्याला काळजीपोटी अडवलं असं गिरीश महाजन म्हणत आहेत. मला जर माझी स्मृती ठीक असेल तर मला वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी भेट झाली नव्हती. कारण ज्या दिवशी 26/11ची घटना घडली त्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामधील एका ग्रामीण क्षेत्रामधल्या खेड्यामध्ये मुक्कामाला होतो विशेष म्हणजे. आणि ही घटना मला त्यावेळेस ठेवली त्यावेळेस तिथे टी व्ही नव्हता, काही नव्हता. म्हणून मी आपले जयकुमार रावल यांच्या गावाला आलो. त्या ठिकाणी खात्री केली की काय झालं. त्या ठिकाणी मी टी व्हीवर पाहिलं आणि नंतर त्याच कालखंडामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला, निरोप आला, वायरलेसवर निरोप आला की तुम्ही तत्काळ निघून एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्यावेळेस माझ्याकडं काहीही वाहन नव्हतं. तर त्यांनी संभाजीनगरला एक स्पेशल छोटं विमान पाठवलं होतं आणि त्या विमानाने मी दुसऱ्या दिवशी दुपारी त्या बैठकीला आलो होतो. तितक्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी कुठेही भेट फोनवर किंवा समक्ष झाली नव्हती. त्यामुळे पिस्तूल घेऊन गिरीश महाजन गेले होते हे मला काही आठवत नाही.